निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला प्रचंड प्रमाणात तडाखा बसला आणि 2021 सालामध्ये सुद्धा प्रचंड महापुराने हे सर्व चिरपूरचं शहर एका बाजूला उजवलं. जसं निसर्ग चक्रीवादळाने सीमाच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली, दापोली मनमाडच्या परिसरामध्ये झाली. परंतु त्या कालावधीमध्ये 22 जुलैला आलेल्या पुरा 22 जुलैला आल्याच्या पुराच्या नंतर चिरपूर शहर होत्याचं नव्हतं झालं. या शहरामध्ये ज्या पद्धतीने आम्ही शहरात फिरतो, आज मला अभिमान वाटतो या गोष्टीचा. दादा तुम्ही या शहराला होता, तुम्ही आज चिपळूणच्या शहरामध्ये याकडे या. ही दोन्ही शहर एक निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेलं होतं आणि दुसरं शहर वैशिष्ट्य आलेल्या पुराच्या कालावधीमध्ये उद्ध्वस्त झालं होतं. पण दोन्ही शहर आज त्या शहराचा प्रत्येक नागरिकांनी बुजुर्गपणा संयम दाखवला. आत्मविश्वास कोकणी माणसाच्या मनामध्ये स्वाभाविकपणे रुजलेला आहे. जी ताकद तुम्ही दादा त्या ठिकाणी उभी केली, कोणाला आता विचारायला पाठवलं की चिपळूणमध्ये किंवा शिवाधरमध्ये अशा प्रकारची हानी झाली होती तर कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. हे सारं उभं करण्यामध्ये इथल्या जनतेच्या सोबत खऱ्या अर्थाने जर काही पाठवलं पुढे केले. अशा वेळेला चिपळूणचा शेता परिसर असेल, शेताचा देऊळ तालुका असेल, त्या तालुक्याच्या विविध प्रकारचे उकेल करण्याचं काम शेतकरी अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी केलं. तुम्ही लिहिण्यासमोर विश्वास होणार शेखर सहज बोलू. दादा तुम्ही आला, येतो नाही आला, याचा अर्थ इथे बसेला जनतेला समजलं. तुम्ही आला, तुम्ही पाहिलं, तुम्ही जिंकलं. चिपळूणकरांचं हृदय तुम्ही जिंकलं आणि चिपळूणकर तुमच्यावर तुमच्या अर्थाने प्रेम करताय. एक तरी चित्र मला त्या ठिकाणी अनुभव मिळू शकतो. आज हा सगळा बदल राजकारणाचा तुम्ही आम्ही अनुभव करू. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला झालेला विकास समजा महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये एक तऱ्हेचा वेगळा वातावरण कालावधीमध्ये निर्माण केलं गेलं होतं. प्रामुख्याने संविधान धोक्यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीमध्ये असुरक्षिततेची भावना त्या कालावधीमध्ये निर्माण जाणीवपूर्वक केलेली होती. मोठा अपप्रचार देशपातीपासून महाराष्ट्रापासून ते चांद्याच्या बांध्यापासून इतक्या खोलवर पद्धतीने उतरला गेला. काहो पूर्ण मी सगळ्यांना सांगत होतो, चंद्र सूर्य धारे असेल पण त्या जगातलं संविधान कोणी रद्द करणार नाही. तर तो घडताना त्यावेळेला इतक्या पद्धतीने ते विमान झालं की ते त्याच्यापासून निवडणुकीपासून आम्हाला त्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादाच्या नेतृत्वाखाली जवळपास 2,500 कोटी रुपयाची किंमत या मतदारसंघामध्ये आणली. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला ह्या विचारच्या कालावधीमध्ये दिला. बहुजन समाजाचं हित साधायचं असेल तर सत्तेमध्ये असं पाहिजे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार हा वैचारिक सिद्धांत आहे. आमच्या आत्मा या भूमिकेमध्ये अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इंडियामध्ये सहभाग होण्याचा निर्णय त्या निमित्ताने घेतला. त्याच्यातून गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला बदल तुम्ही आम्ही या ठिकाणी अनुभवतो. माझ्या या भूमीतल्या प्रचंड संख्येने जमलेल्या माझ्या भगिनी आहेत, माझ्या माता भगिनी आहेत. गुलाबी बेटा बांधून आनंदाच्या वातावरणामध्ये दादा तुमच्या स्वागतासाठी बहिणीच्या मुंतेरे या ठिकाणी उपस्थित आहे. लाडकी बहिणी एवढ्या समजा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही दिले, कष्ट करी काढणाऱ्या, शेतामध्ये राम असणाऱ्या, अनेक कोटीचं शोषित कुटुंबाची उभारणी करणाऱ्या, जीवन जगणाऱ्या त्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा निखळपणाचा आनंद अजितदादा तुम्ही केलेल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये जर काय अनुभवायला मिळतोय. मला आज तमाम चिपळूणवासियांना सांगायचं आहे, मी का आपल्याशी अपरिचित नाही. गेले 40 वर्ष चिपळूणच्या शहरामध्ये आम्ही मी होत आलेलो आहे. अगदी नगराध्यक्षाच्या निवडीपासून मी या शहरामध्ये त्या कालावधीमध्ये येत आलेलो आहे. पण 40 विधानसभा मतदारसंघ फिरून झाले. लोकसभेच्या वातावरणाचा लवलेश सुद्धा महाराष्ट्रामध्ये शिल्लक झाला. अभूतपूर्व क्रांतिकारी योजना महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आली. ऐतिहासिक स्वरूपाची जनसन्मान यात्रा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई शहरासह आज कोकणामध्ये या ठिकाणी येत आहे. इतक्या उदंड प्रतिसाद माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधी अनुभवायला मिळाला नव्हता. दादा तुमच्या शब्दावरती पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा राहण्याचा विश्वास त्या ठिकाणी अनुभवत आहे. त्याच्यातून आज आपण चिपळूणमध्ये या ठिकाणी आलेलो. चिपळूण असेल तुम्ही अंत्यकाळापासून रूप व्यक्त केलं. खरं आहे. शेखर सर म्हटले काम करते वसुलीच्या नावाने आणि काही नावाने या ठिकाणी नोटिसा पाठवण्याचं काम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलं जात आहे. अधिक या बाबतीमध्ये मी बोलू इच्छित नाही. सर्वांचा सातबारा कसा याची जाण आणि जाणीव असणारे कार्यकर्ते आहोत. या साऱ्या गोष्टीचा उपयोग करत माझ्या अभिमानी असलेल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जर काही वेगळं वादळ निर्माण करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर
ते सुद्धा सहन केले जाणार नाही हा इशारा सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने देऊ इच्छितो आहे. काही काय कोणाचा चालू शकेल साधारण संपत्तीच्या बळावरती हातामध्ये मिळालेल्या पदपडीच्या बळावरती चिपळूण वसंत स्वाभिमान विकत घेण्याचं काम कोणी त्या ठिकाणी करू शकत नाही. आम्हाला या भूमीतला समाजाची सगळेजण मोठ्या पद्धतीच्या घोषणा देत होते. आला सह्याद्रीचा भाग आला तो सह्याद्रीच्या या कडेकोणावरनं या अरबी समुद्राच्या अथांग समुद्राकडे याच पद्धतीने काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण ताकदीने उभा राहा. त्याच्या माझ्या मनामध्ये तुम्ही मात्र शंका करणार बदललेल्या अभूतपूर्व चित्रामध्ये पुढची वाटचाल यशस्वीपणाने त्या ठिकाणी करायची. शब्द घरी वेळ झाला तुम्ही समजेल भोगपणे आले दादा साहेब बाजूला बसले. सगळ्या अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी निर्माण होतात. आमच्या मित्र पक्षाचे काही नेते मंडळी अल्पसंख्याक समाजाच्या उद्देशाने जे काही वेगळं बोलतात याच्याशी आम्ही बिलकुल त्या ठिकाणी सहमत नाही. या उलट महाविकास आघाडीचं सरकार असताना जे काय अल्पसंख्याक समाजासाठी करायचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांच्या मनामध्ये होतं ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून करता आलं नाही. अब्दुल शेखर सर अल्पसंख्याक विभागाला निधी दुप्पट अजितदादांनी केला आणि मला नक्की याची खात्री आहे या चिपळूण संघर्ष मतदारसंघातील माझ्या सर्व मोहल्ल्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी आला. मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक महामंडळाचं महामंडळ 800 कोटी रुपयापर्यंत अजितदादांनी त्या ठिकाणी हे महामंडळ स्थापन झालं काँग्रेसच्या कालावधीमध्ये. आयुष्यभर काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाची मदत त्या ठिकाणी घेतली परंतु अल्पसंख्याक आर्थिक या महामंडळाला राज्य सरकारने कधी हमी दिली नाही. मला आज या आर्थिक महामंडळाला शासकीय हमी देण्याचं इतिहासातलं पहिलं काम तुमचे माझे नेते असेल अजितदादांनी केलं हे सुद्धा स्पष्टपणे समाजामध्ये सांगण्याची आवश्यकता त्या ठिकाणी. म्हणून शिवसेना फुलांबेडकरांनी सामाजिक संतापनामध्ये ठेवत धर्मनिरपेक्ष विचाराचा बारावर झाला स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र उभा केला. त्याच माध्यमाने चालण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतो. दादा ते काम महाराष्ट्रामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज देशामध्ये एनडीएचं सरकार राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये संघराज्याची कल्पना दिली. केंद्राने काय करावं राज्याने काय करावं. केंद्र आणि राज्य एका विचाराचे असतील असेल ते काम आपल्याला त्या करता येईल. आज लाडकी बहीण या योजनेला विरोध पहिल्या कालावधीमध्ये केला गेला. मी आज जाहीरनामा करतोय महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी षडयंत्र करत उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या योजनेच्या वरती बंदी आणण्याचं सामाजिक काम त्यांनी केलं. परंतु लोकशाही आणि या देशातील संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं प्रखरपणे दिलेलं आहे की त्यांची याचिका उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी फेटाळून अनेकांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला की ही योजना तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही, पैसे मिळणारच नाही. आज महाराष्ट्राच्या 1,60,00,000 महिन्याला 4,800 कोटी रुपये शपथ घेऊन सांगतोय पश्चिमाच्या भूमी देशाच्या इतिहासात एका योजनेमध्ये 1 महिन्याच्या आत थेट लाभार्थीपर्यंत इतकी मोठी रक्कम अख्ख्या देशाच्या इतिहासात कुठे भेटली नाही. ती तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये झाली. याचा स्वाभिमानपूर्वक उल्लेख तुम्ही आम्ही सर्वांना करण्यात त्याचा आवश्यकता ठिकाणी करू शकताय. ही योजना पुढच्या कालावधीमध्ये सुरू आहे. कुणी उल्लेख केला दूधवाल्याचा, कुणी उल्लेख केला 1500 रुपयाचा. सोन्याचा चमचा घेऊन जी माणसं धर्माला आली त्याला या योजनेचं महत्व करू शकत नाही. कारण समजा महाराष्ट्रामध्ये फिर्याचंद्र महिला भगिनी ममतेच्या बंधुत्वाच्या नात्याने राखी बांधण्यासाठी ज्या तत्परतेने येतात त्यांच्या चेहऱ्यावरचा हसरा चेहऱ्याचे भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास त्या ठिकाणी काही दाखवत आहे ती भूमिका घेऊन आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी जाहीर केले की आम्ही सत्तेवरती आल्यानंतर तरी योजना त्या ठिकाणी बंद करू. समाजाच्या विरोधामध्ये या भूमिका असणाऱ्या या अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये महायुतीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही लढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. त्याच्यानंतर चिपळूणचा विधानसभाचा मतदारसंघ हा आपल्या सर्वांच्या विकासाच्या कामाच्या दृष्टीतून अत्यंत महत्वपूर्ण ठिकाणी आहे. शेखर सर तुम्ही काळजी करू नका. वशिष्ठी नदीचा लागलेला सगळा पूरातला काळ त्याच्यासाठी लागणारा सगळा शासकीय निधी हा 100% त्या ठिकाणी दिला जाईल की दादा त्या ठिकाणी घोषित करते. पण तमाम चिपळूण पतसंस्थेच्या पैशाच्या मोजणीने ज्याने आज पिटून गाळपा करण्याचा प्रयत्न केलाय तो सुद्धा उत्तर भेटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास तुम्ही केलेला आहे. त्याच्यासाठी
शेखर सरांच्या पाठीमागे आशीर्वाद तुम्ही ताकद आपण सर्वांची उभी करावी एवढी विनंती या ठिकाणी करतो. दादा पुन्हा एकदा तुमच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. पश्चिम महाराष्ट्रात तुमच्या पाठीमागे आहेच, उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, तर माझं कोकण सुद्धा तुमच्या पाठीमागे त्याच ताकदीने उभा आहे. एवढा विश्वास त्या कार्यक्रमाचा निमित्ताने देतो आणि अभूतपूर्व संख्येच्या प्रमाणे आला त्याबद्दल अंतःकरणापासून आपले ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मायमाऊली, माझ्या बहिणी, माझे सगळे बांधव, उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि माझ्या तरुण मित्रांना, खरं तर जनसन्मान यात्रेचा दुसरा टप्पा मी आजपासून सुरू केला. अर्धा दिवस श्रीवर्धनला दिला होता, अर्धा दिवस चिपळूणला दिला. आणि या निमित्तानं ज्या प्रकारे चिपळूणच्या परिसरामध्ये आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींनी, माझ्या बांधवांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, सरदारांच्या सर्व जीवाभावाच्या सहकार्यांनी आमचं स्वागत केलं, त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वांचे मनापासून आभार मानतो. जनसन्मान यात्रेच्या मागचा उद्देश माझा असा आहे की अनेक वर्ष तुमच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, सुनीलजींना, शेखरजींना, अनेकांना लोकप्रतिनिधी म्हणून कामाची संधी मिळाली. आणि ती संधी मिळाल्यानंतर समाजाच्या करता काही योजना मिळाल्या. बऱ्याचशा योजना माझ्या शेवटच्या माणसापर्यंत, भगिनीपर्यंत, बांधवापर्यंत पोहोचल्या जात. त्या सांगायच्या गेले 5 वर्ष तुम्ही आम्हाला निवडून दिलेले, आम्ही 5 वर्षामध्ये काय केलं त्याची माहिती आम्ही तुम्हाला द्यायची. उद्याच्या काळामध्ये 5 वर्षाच्या करता आमचं काय विजन राहणार आहे ते आम्हाला सांगायचं. आम्ही कुठल्याही विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करत काय करायचं कारण, कारण आमचे कामं, आमच्या योजना आणि उद्याच्या काळामध्ये या राज्याच्या सर्वांगीण विकास करत असताना कोकण सहित संपूर्ण महाराष्ट्राला आपण काय काय देणार आहोत हे सांगण्याच्या करता ही जनसन्मान यात्रा. या यात्रेच्या सभेच्या निमित्तानं आपण सगळेजण आला, आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या सर्वांचं कुलदैवत बहिणी भवानी देवीच्या चरणी मी नतमस्तक होतो. श्री क्षेत्र मलेश्वर, निकलेश्वर, गांधारेश्वराला वंदन करतो. शिवशाहू फुले आंबेडकरांना अभिवादन करतो. आमच्या स्वर्गीय गोविंदराव निकम साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करतो. त्या महान व्यक्तीने आपल्याला एक दिशा दिली. इथं शिवशाहू फुले आंबेडकरांचे फोटो लावले, आम्ही तिथं नतमस्तक झालो. चव्हाण साहेबांचा पण तिथं फोटो, का आपण त्यांचं स्मरण करतो. आज काय चाललंय, कुठल्या रस्त्याने तुम्हाला मला महाराष्ट्र पुढे द्यायचा आहे, कुठल्या रस्त्याने आपल्याला सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई पुढे द्यायची, त्याचाही ठीकपणे महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी विचार करायचा. इतर लोक तर विरोधी टीका करणार, विरोधकांचं टीका करणं आमचं कामच आहे. मी पण विरोधी पक्ष नेता होतो, त्यावेळेस सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मी टीका करायचो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुका दाखवणं हे ज्याचं त्याचं काम आहे. परंतु आता खोटं बोल पण रेट बोल अशा प्रकारची भूमिका विरोधकांची चाललेली. चिपळूणकरांचे लाडके आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून आम्ही चिपळूणकरांच्या विकासाला प्राधान्य दिलं. चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्याच्या विकासासाठी तुम्हाला माहिती आहे किती इथल्या मतदारांना माहिती आहे, जवळपास 5 वर्षात 1 वर्ष शेखर सत्ताधारी पक्षात होता, विरोधी पक्षात होता माझ्यासारखा. 1 वर्ष करोनामध्ये गेला, राहिले 3 वर्ष. तो आला, त्यांनी मागितलं आणि तो मोठ्या हाताने गेला. असं कधी या अजित पवारांनी शेखरच्या बाबतीमध्ये आज जे बोलतो ते महाराष्ट्राला माहिती, ते फक्त बोलतो. आज त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भातली ही पुस्तिका काढलेली, त्याचं प्रकाशन झालंय. 2490 कोटी रुपयांची कामं ही माझ्या चिपळूण आणि संगमेश्वर मतदारसंघात केली. ही सगळी याच्यात दिलेली. यामध्ये आजपर्यंत मला मागच्या आमदारांच्या कुणावर टीका टिप्पणी करायची नाही, पण आजपर्यंत जेवढे आमदार झाले त्यांचा आम्हाला आदर आहे.
कारण आपलं सर्वांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. परंतु त्या सगळ्या आमदारांच्या मध्ये कोरोनाचा 5 वर्षाचा काळ असताना देखील 1 वर्ष विरोधी पक्षामध्ये राहून देखील जर कुणाच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात जास्त कामं झाली असेल तर हा पट्या शेखर गोविंदराव चालणार नाही. शेवटी आमदार कशा करता तुम्ही निवडून देतात? तुमचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता. स्वर्गीय गोविंदराव निकम साहेबांनी काढलेली सह्याद्री शिक्षण संस्था आज 24-25 हजार मुलं शिक्षण घेतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुलं मुली इथे येत आहेत. त्याच्यामध्ये हायस्कूल असेल, पॉलिटेक्निक असेल, आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज असेल, ITI असेल, MBA असेल, त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेज असेल, नर्सिंग कॉलेज असेल, जे जे काही करता येईल. आपल्यावर जबाबदारी वडील गेल्यानंतर फार महत्वाची होती, परंतु तुम्ही सगळ्यांनी त्याला आधार दिला. त्याला आपण सगळेजण त्याच्या पाठीशी उभं राहिलो. त्याची पत्नी पूजाताईंनी त्याला अतिशय मनापासून साथ दिली. तुम्ही चिपळूण करांनी साथ दिली. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सगळ्या सहकार्यांनी साथ दिली आणि त्यामुळं शेखराज इथपर्यंत पोहोचलेला. आज शिक्षणाचं अतिशय उत्तम पद्धतीचं कार्य, प्रत्येकाला इथं ज्ञान देण्याचं काम, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये कसं त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल याबद्दलचं काम त्या ठिकाणी शेखरचं चालेल. एवढ्या चालताना प्रत्येक पावसाळ्यामध्ये माझं चिपळूण पाण्यामध्ये त्या ठिकाणी जायचं. सतत मला तो सांगायचं की दादा हे कधी थांबणार. त्याच्यामध्ये महापुरानंतर माझं चिपळूण कधीतरी महापूर आणार, परंतु चिपळूणमध्ये पाणी शिरलं नाही, लोकांचं नुकसान झालं नाही, असं काहीतरी करा. वैशिष्ट्य नदीचा गाळ तुम्ही काढा. जलसंपदा विभागाची संपूर्ण राज्यातील यंत्रणा आम्ही त्या नदीमध्ये उतरवू. मी जलसंपदा बघितलं, सुधीर तटकरेंनी बघितलं, देवेंद्र फडणवीसांनी बघितलं. मी मागच्या काळामध्ये कोकण KIDC, NWDC, GMRDC, TIDC, NVIDC या महामंडळामध्ये वेगवेगळी मशिनरी घेतली. ती मला माहित होतं. आणि ती मशिनरी इथं लावली. डिझेल पेट्रोलला किती पैसे दिले? पहिले 10 कोटी रुपये दिले, कमी पडले. पुन्हा 5 कोटी रुपये दिले, 15 कोटी रुपयाचं डिझेल खर्च झालं. याचा अर्थ काम किती झालं बघा. तो सगळ्या काळ वर्षानुवर्ष पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ती वैशिष्ट्य नदी वाढली, त्याच्या आधीपासून जसं जग अस्तित्वात आलं तसं. परंतु नंतरच्या काळामध्ये गाव साठत गेला आणि पाण्याचं वाहन क्षमता कमी झाली. जे पाणी जोरात समुद्राला जायला पाहिजे ते त्या ठिकाणी अडथळा आला आणि म्हणून तो गाळ आपण काढण्याचं काम केलं आणि त्याला 15 कोटी शेखरच्या मिळाले. आतापर्यंत जे जे मागितलं ते दिलं. मग इथे धरणं असतील, इथे बाजार तलाव असेल, चिपळूण शहराची 154 कोटीची ग्रॅव्हिटीची पिण्याच्या पाण्याची योजना असेल. 154 कोटी कशाला होतात? आज ते आपण केलं का तर तुमचं शेखर प्रतिनिधित्व करत होता. माझ्या चिपळूणचा प्रश्न सुटला पाहिजे, माझ्या त्या ठिकाणी संगमेश्वरचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये स्वीकारली आणि त्याच्यातून तीव्र धरण अधिकारात विचार काय झालं म्हणजे खेकड्याने फोडलं. खेकडा धरण फोडायला लागलं तर आपलं जेवढच निघायचं. काय झालं एका एवढं बारकं धरण नसतं, खेकड्याने फोडलं. काही पण त्या ठिकाणी चालतात हरकत नाही. त्याची चौकशी केली. तिथं राजेवाडी धरण पुनर्बांधणीचं काम, गॅबियन वॉलचं काम, शहरामध्ये नदी काठी संरक्षण भिंत उभी करण्याचं काम, रस्ते असू द्या, पूल असू द्या, त्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम, अजूनही काही कामांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, परंतु तेही मार्गी लागतील. मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने तुम्हाला माझ्या बांधवाचा सगळ्यांना शब्द देतो. मी शब्दाचा पक्का आहे. आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे वादा करत नाही केला तर तो वादा निश्चितपणे निभावतो. अर्धवट सोडत नाही. त्या पद्धतीनं शेतकरी हातामध्ये घेतलेली कामं कसल्याही प्रकारची संकट येतात. वेगवेगळी संकट येतात. माझ्या कोकणामध्ये चक्रीवादळाची संकट आली,
वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन झाली, वेगवेगळ्या अडचणी आल्या, काही भागामध्ये गारपीट झाली, काही भागामध्ये अतिवृष्टी झाली, काही भागामध्ये दुष्काळ पडला, काही भागामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या नैसर्गिक संकट आली. संकटात त्याग करायचं असतं, पुन्हा आपल्या समाजाला उभं करायचं असतं. आपलं ते काम आहे आणि त्या पद्धतीनं आपण चिपळूण आणि त्या ठिकाणी संगमेश्वरच्या परिसरामध्ये शेखर निकमच्या नेतृत्वाखाली काम करतोय. चिपळूणच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पुराचा. येथे टाकण्यात आलेली रेड लाईन, ब्लू लाईन, पण ज्या पद्धतीनं आम्ही कोल्हापूर असेल, सांगली असेल त्या जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र क्लायमेट रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्वाकांक्षी प्रकल्पात जागतिक बँकेने मंजुरी देत पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 4,000 कोटी रुपयांचा निधी दिला. त्याच धर्तीवर माझ्या चिपळूणचा पूर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणी करायचे शेखरचं लक्ष आहे. पूर रेषेच्या संदर्भात मी लवकरच बैठक करणार आहे. तेव्हा पहिल्या टप्प्यात मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्याकडे लक्ष आम्ही दिलं. त्यामध्ये 2,400 कोटी रुपयाची कामं आम्ही केली, 500 कोटीची कामं केली. आता पुढच्या टप्प्यामध्ये इथं कारखानदारी अजून आली पाहिजे, इथल्या तरुण तरुणींना काम मिळालं पाहिजे, इथं रोजगार मिळाला पाहिजे, पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. आता तुम्ही श्रीवर्धनमध्ये सांगितलं आम्ही GR काढलेला, नवीन पर्यटन धोरण 2024 आणलेलं आहे. त्याच्यात सगळ्यात जास्त फायदा माझा सिंधुदुर्ग, माझा रायगड, माझा रत्नागिरी आणि माझा पालघर आणि त्या सगळ्या परिसरामध्ये झाला पाहिजे. 720 किलोमीटरला तिथला समुद्र दिला आणि निसर्गाने अशी उधळण आपल्या सगळ्या कोकणवर केलेली आहे. त्याचा पुरेपूर फायदा आज पुण्याची माणसं, आज वेगवेगळ्या भागाची माणसं इथं पर्यटनाच्या निमित्ताने येतात. त्याच्यातून त्यांनाही लाभ मिळावा आणि माझ्या भागातल्या लोकांना रोजगार मिळावा. तिथं रिसॉर्ट व्हावे, तिथं त्या ठिकाणी हॉटेल व्हावी, तिथं चांगल्या प्रकारचं जेवण मिळावं, तिथं चांगल्या प्रकारच्या सुविधा देता याव्यात. म्हणून हे नवीन टुरिझम धोरण हे आपण त्या ठिकाणी आणलेलं आहे. हे क्षेत्र आता कृषी आणि पशुसंवर्धन, हे रोजगार, पर्यटन, कृषी आणि पशुसंवर्धन, कारखानदारी त्याच्याकडे आता आम्ही अजेंडा. तुम्ही मला तुमचं विजन काय? पुढचं विजन शेखरचं आमचं हे आहे की या सगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला ही सगळी कामं त्या ठिकाणी करायची. हा आमचा अजेंडा आहे. मंजूर झालेली नवीन धरणं, दुरुस्त होणारे लहान पाझर तलाव हे सर्व झाले. तेथील पाण्याचा प्रश्न मिटेल. कृषीपूरक उद्योगधंद्याला देखील उद्योगाला त्याच्यातनं चालना मिळणार आहे. अशा पद्धतीचं आपलं काम आहे. घाबरू नका, खूप काही आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. चिपळूणची ट्रॅफिक समस्या दूर करण्याच्या करता पेठ मुरादपूर पूल बांधण्याच्या करता 18 कोटी रुपये मंजूर केले. पुलाची कामं करत असताना अडचणी येतात. मध्ये काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळं हा पट्ट्यानं आपले काही कार्यकर्ते वाचले झाले की नाही. 5-10 सेकंद अर्धा मिनिट इकडे तिकडे झालं होतं तर होत्याच नव्हतं झालं. परंतु कुठेतरी आपल्याला गोविंदराव निकम साहेबांचे आशीर्वाद आहे, आपल्याला कुलदैवत बहिणी भवानीच्या देवीचे आशीर्वाद आहे. त्याच्यामध्ये श्री क्षेत्र बालेश्वर असेल, तिकलेश्वर असेल, मायमावली, माझ्या बहिणी, माझे सगळे बांधव, उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि माझ्या तरुण मित्रांना, खरं तर जनसन्मान यात्रेचा दुसरा टप्पा मी आजपासून सुरू केला. अर्धा दिवस श्रीवर्धनला दिला होता, अर्धा दिवस चिपळूणला दिला. आणि या निमित्तानं ज्या प्रकारे चिपळूणच्या परिसरामध्ये आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींनी, माझ्या बांधवांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, सरदारांच्या सर्व जीवाभावाच्या सहकार्यांनी आमचं स्वागत केलं. त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, सर्वांचे मनापासून आभार मानतो. जनसन्मान यात्रेच्या मागचा उद्देश माझा असा आहे की अनेक वर्ष तुमच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, सुनीलजींना, शेखरजींना, अनेकांना लोकप्रतिनिधी म्हणून कामाची संधी मिळाली. आणि ती संधी मिळाल्यानंतर समाजाच्या करता काही योजना मिळाल्या.
बऱ्याचशा योजना माझ्या शेवटच्या माणसापर्यंत, भगिनीपर्यंत, बांधवापर्यंत पोहोचल्या जात. त्या सांगायच्या गेले 5 वर्ष तुम्ही आम्हाला निवडून दिलेले, आम्ही 5 वर्षामध्ये काय केलं त्याची माहिती आम्ही तुम्हाला द्यायची. उद्याच्या काळामध्ये 5 वर्षाच्या करता आमचं काय विजन राहणार आहे ते आम्हाला सांगायचं. आम्ही कुठल्याही विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करत काय करायचं कारण आमचे काम, आमच्या योजना आणि उद्याच्या काळामध्ये या राज्याच्या सर्वांगीण विकास करत असताना कोकण सहित संपूर्ण महाराष्ट्राला आपण काय काय देणार आहोत हे सांगण्याच्या करता ही जन सन्मान यात्रा. या यात्रेच्या सभेच्या निमित्तानं आपण सगळेजण आला. आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या सर्वांचं कुलदैवत बहिणी भवानी देवीच्या चरणी मी नतमस्तक होतो. श्री क्षेत्र मालेश्वर, टिकलेश्वर, गांधारेश्वराला वंदन करतो. शिवशाहू फुले आंबेडकरांना अभिवादन करतो. आमच्या स्वर्गीय गोविंदराव निकम साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करतो. त्या महान व्यक्ती आपल्याला एक दिशा दिली. इथं शिवशाहू फुले आंबेडकरांचे फोटो लावले. आम्ही तिथं नतमस्तक झालो. चव्हाण साहेबांचा पण तिथं फोटो का आपण त्यांचं स्मरण करतो. आज काय चाललंय, कुठल्या रस्त्याने तुम्हाला मला महाराष्ट्र पुढे जायचं आहे, कुठल्या रस्त्याने आपल्याला सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई न्यायची त्याचाही नीटपणे महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी विचार करायचा. इतर लोक तर विरोधी टीका करणार, विरोधकांचं टीका करणं आमचं कामच आहे. मी पण विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मी टीका करायचो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुका दाखवणं हे ज्याचं त्याचं काम आहे. परंतु आता खोटं बोल पण रेट बोल अशा प्रकारची भूमिका विरोधकांची चाललेली. चिपळूणकरांचे लाडके आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून आम्ही चिपळूणकरांच्या विकासाला प्राधान्य दिलं. चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्याच्या विकासासाठी तुम्हाला माहिती आहे किती इथल्या मतदारांना माहिती आहे, जवळपास 5 वर्षात 1 वर्ष शेखर सत्ताधारी पक्षात होता, विरोधी पक्षात होता माझ्यासारखा. 1 वर्ष करोनामध्ये गेला, राहिले 3 वर्ष. न्याय देण्याची भूमिका सरकारमध्ये असताना घेऊ. कुठल्याही घटकावर, कुठल्याही समाजाला अन्याय होऊ देणार नाही हाही शब्द या जाहीर सभेच्या निमित्तानं माझ्या मायभावनी आणि बहिणी आणि मुलींच्या साक्षीनं त्या निमित्तानं देतो. आणि उद्याच्या काळामध्ये जो काही महायुतीचा उमेदवार आम्ही देऊ त्या चिपळूण आणि संगमेश्वर नंतर त्याला घड्याळाचं चिन्ह घेऊन आम्ही देणार आहोत. त्याला प्रचंड मतांनी त्यांनी आपण विजयी करा. राहिलेली सगळी कामं करण्याच्या खात्री आणि शब्द आज पवार, आज कोकणमध्ये येऊन, आज रत्नागिरीमध्ये, चिपळूणमध्ये तुम्हाला सगळ्यांना देतो. तुम्ही तुमचं काम करा. पुढचं काम करण्याची जबाबदारी माझी. त्याच्यात मी तसूवर देखील कमी पडणार नाही ही खात्री देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. हे देखील आपण तयार करतो. युवकांना जर्मनीमध्ये पाठवण्याच्या करता देखील राज्य सरकारने सामंजस्य करार केलेला आहे. अशा पद्धतीनं कितीतरी चांगल्या चांगल्या योजना आमच्या महिलांना लखपती करण्याची योजना देशामध्ये 3 कोटी महिलांना लखपती केले जाणार आहे. त्याच्यातल्या 50 लाख महिला आपल्या महाराष्ट्रातल्या करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. या VC-द्वारे वंदे भारत ट्रेनला देखील आपण मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी केंद्र सरकार देतोय. रेल्वे हा रस्ता देखील करोड रुपयाचा आम्ही त्या ठिकाणी करतोय. त्याच्यातून पर्यटन वाढावं, रोजगार मिळावा, त्याच्यातून माझा कोकणचा कायापालट व्हावा. या पद्धतीच्या या सगळ्या योजना आहेत. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. शेखर निकम सारखा एक हराचा कार्यकर्ता, एक हरहुन्नरी कार्यकर्ता, जीवाचं रान करणारा कार्यकर्ता, माझं चिपळूण आणि माझा संगमेश्वरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. इथून पुढं चिपळूण शहरातले रस्ते असतील, खेळाचे मैदान असतील, प्राचीन तलाव असतील, वाहनतळ गटर व्यवस्था आदींच्या करता 350 कोटी रुपयाच्या कामाला पण मंजुरी दिलेली आहे. कोणतेवाडी प्रकल्पाच्या अर्थाने नागरी सुविधा उभारण्यात बहुतांश कामं आता पूर्णत्वाला आलेली आहे. कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाची
प्रलंबित कामं त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा वेग देण्यात आलेला आहे. कोकण आणि माझा पश्चिम महाराष्ट्र त्याला जोडणारा चिपळूण कराड रेल्वे मार्ग त्या प्रकल्पांचा गती देण्याच्या करता देखील आपलं शासन काळजी करू नका. आम्ही त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहोत. मित्रांनो, सगळी सोबत करतात, पैशाचं सोंग करता येत नाही. माझ्या भाई बसल्या, माझ्या बहिणी बसल्या, माझ्या मुली बसल्या, सगळ्यांनी चेष्टा केली आमची. अरे कसली लाडकी बहीण, असं पैसे कोणी देत असतं का? आम्ही दिले 3000 रुपये. किती बहिणीच्या अकाउंटला आले? हात वर करा बहिणींनो. एवढ्याचे आले. पोलीस सरकारने राहिलेल्या बहिणींना पण ज्यांचा 2.5 लाखाच्या आत उत्पन्न त्यांनाही देणार. आधी ती सरकारकडे डिपार्टमेंट आहे, आपलीच मुलगी आहे. तिला सांगितलं आधी ती काळजी करू नको. जे काही आपल्या बहिणी राहिल्या, मायभाऊनी राहिल्या, मुली राहिल्या आणि त्या 21 ते 65 वयोगटातल्या त्यांना आपल्याला मदत करायची. आपल्याला त्यांना सबल करायचं, सक्षम करायचं. आताच मला पूजाताई सांगत होत्या, दादा एक बहीण आली, मला 1,500 रुपये मिळाले. मला बीपीच्या गोळ्या होत्या, बीपीच्या गोळ्या घ्यायला पैसे नव्हते. मी त्या 1,500च्या बीपीच्या गोळ्या आणल्या आणि माझं आरोग्य चांगलं करण्यात मदत झाली नाही. अरे गोरगरिबांना मदत करतो. मोठ्यांची मुलं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली ही चेष्टा करतात. काँग्रेस वाले म्हणतात आम्ही बंद करून काय तुमच्या बापाच्या घरचं बंद करायला जनतेचा पैसा मला भाग काढायचा नव्हता, तुमच्या वडिलांच्या घरचं. याचा विचार करा. ही काय पद्धत आहे? अरे आम्ही देतो, तुम्ही इतक्या वर्ष राज्य करा. आम्ही पण नव्हतो, मी होतो, टक्के होते, परंतु त्यावेळेस आम्हाला नाही जमलं. यावेळेस 10 वर्षाचा अनुभव होता अर्थसंकल्पात सादर करायचा. काल माझ्या मायभाऊलीला जिला कुणी घरामध्ये तिच्याकरता पैसा देतात, तिच्या कुटुंबाकरता देतात, तिला काहीतरी अपेक्षा असते ना. चिपळूणच्या बाजारामध्ये जाऊन काहीतरी मी घ्यावं, काहीतरी माझ्याकरता खर्च करावं. तिला जीव नाही, तिला पण नाही. आणि म्हणून आम्ही हे सगळे केलं. आज मी महाराष्ट्रामध्ये जनसंपर्क यात्रेच्या निमित्तानं फिरतो. आज मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या निमित्तानं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री फिरतात. अक्षरशः माझ्या मायभाऊंच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो, उत्साह पाहायला मिळतो, हसरा चेहरा पाहायला मिळतो. आम्हाला तेच पाहिजे. आणि आम्ही कुणाला दिलं? गरीबाला दिलं. गरीबाला द्यायचं नाही. सगळ्या जाती धर्माच्या महिलांना दिलं. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुजन, ओबीसी, भटके सगळे फक्त 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलं पाहिजे. काय चुकीचं गेलं? आज 46,000 कोटी रुपयाचा पैसा दरवर्षी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या दुकानामध्ये येणार आहे. महिला काही ना काही घेणार ना, तो पैसा बाजारात येणार ना, त्याला अर्थचक्र फिरणार ना, छोटे मोठे धंदे पण चालणार ना. अहो काही त्यांच्या स्वतःच्या कामाकरता, काही रॉ मटेरियल घेण्याच्या करता. एक भेट म्हणली, दादा मला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आला, मी राखी बनवून विकल्या, तिला 20,000 रुपये मिळाले. 1,500चं मटेरियल, रॉ मटेरियल त्याला आपण म्हणतो, कच्चा माल, आणि त्याच्यानंतर तिने 20,000 दिले. महिलांना खूप काही कळतं, कारण ती बहिणी त्या घरामध्ये. आम्ही पुरुष माणसं आले की याला जीवन मिळून झाला, आपण घर कोण बनत आहे, काय ना पाहिजे, तू काय करतो, तू उठता जाऊ. हे जे काही आहे 24 तासामध्ये एवढी माझी बहिणी, माझी मुलगी इतकं काम करते, तर तिला कुठेतरी सबल करायला नको, सक्षम करायला नको. आणि काय करायला कोर्टात गेलं ही योजना बंद पाडायला. अरे कसले तुम्ही माणसं, विरोधात कोर्टात जावं. माझी तुम्हाला विनंती आहे, परत आपल्याला महायुतीचं सरकार आणावं लागेल. ही योजना पुढे पण 5 वर्ष आपल्याला चालवायची का नाही? चालवायची. त्याच्याकरता चिपळूण संगमेश्वरला घड्याळ, काही ठिकाणी धनुष्यबाण आहे, दुसऱ्या मतदारसंघात काही ठिकाणी कमळ आहे, तिथं तुम्हाला मतदान करावं लागेल. पुढे 5 वर्ष योजना अतिशय निर्विवादपणे चालवण्याचा निश्चितपणे तुम्हाला शब्द या सभेच्या निमित्तानं देतो. उलट त्याच्यात वाढच करेल, काळजी करू नका. आम्हालाही कळतं, एवढं मागलं नाही.
52 कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर फ्री वर्षाला आणि एकदम पारदर्शक केलं. कुणाच्या हातात पैसे नाही, तहसीलदार प्रांत किंवा आमदार खासदार नाही देणार. डायरेक्ट तुमचं लिंक कशाशी, आधार कार्डशी, आणि ते आधार कार्डशी लिंक असताना डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे. मध्ये कुठेही गळती नाही, पिळती नाही. तुमचे पैसे तुम्हाला कधी काढायचे तुम्ही टाकायचे. कारण जर म्हणाले पैसे आले ना 3000 रुपये जुगार पैसे दिले, काही म्हणते काढा काढा काढा, परत घेतली परत घेतली. अरे भाऊ बिजेची पहिली ती रक्षाबंधन केलेली राखी बांधल्याची उभारणी कुठे परत घेतं का? अरे आज शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही काही बदली करता. मध्ये देखील लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं असं सांगितलं संविधान बदलणार, संविधान बदलणार, संविधान बदलणार. अरे संविधानाचा पुन्हा मी नतमस्तक करतो, संविधानाचा आदर करतो. पुढा खोटं सांगितलं. मागासवर्गीय आदिवासींना सांगितलं संविधान बदलणार, आरक्षण काढणार, तुम्हाला समाज नागरिक कायदा आणणार, तुमच्या सगळ्या योजना काढून घेणार. अरे कुठं फेडा हे पण का खोटं बोलताय, काय खोटं सांगताय? आता काही बोलत नाही. आम्ही सारखं बघायचं तर सांगायचं ससर माझ्या मागासवर्गीयांना बाळगी काढलं, भाजप समाज म्हणाला आम्हाला अन्याय होतो, आमच्याकरता काही करा, त्यांच्याकरता आरती काढली. अल्पसंख्याक म्हणतात की आम्ही आमच्याकडे आमचा विचार करणार की नाही, त्यांच्याकरता माती काढतात. काढलं की नाही, या सरकारमध्ये माती काढतात. 1000 कोटी रुपये भाग भांडवल आपल्या कौलाला आझाद महामंडळाला दिला. 600 कोटी रुपये सरकारची गॅरंटी दिली. माझ्या ब्राह्मण समाजाच्या करता अमृत काढलं, बहुजन समाजाच्या करता साथी काढलं, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढलं. कुठल्याही घटकाला आणि आदिवासी समाजाच्या करता टाळी काढली. सगळ्या घटकाला बरोबर घेऊन गेलं पाहिजे. आज देखील दफनभूमीला तिथं आमच्या असणाऱ्या वेगवेगळ्या शालिकाला अशा पद्धतीनं वेगवेगळ्या निधी देण्याचं काम आम्ही करतो. काही जण चुकीचं वागताय, मी त्यांना निर्वाणीचा इशारा दिला. असं चालणार नाही. कुठल्याही जातीला, कुठल्याही धर्माची, कुठल्याही पद्धती एकमेकाचा अनादर करायला शिकवलेच नाहीये. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सगळ्या 18 पगड जाती बाळगुणदारांना योग्य पद्धतीचा न्याय मिळत होता आणि त्यांच्याच विचाराचं हे राज्य आहे. त्याच्यामुळं काही काही जण बोलता बोलता कुठल्याही प्रकारची भाषा जी वापरली नाही पाहिजे अशा प्रकारची भाषा वापरतात. अरे चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण दिली आणि तुम्ही असली भाषा वापरता, हे आम्ही कापून घेणार नाही. महायुती म्हणून आज आम्ही त्या सरकारमध्ये आहे, पण त्यामध्ये चुकीच्या शास्त्र तो कुठल्याही जाती धर्माचा असतो. जर तुम्ही आमच्या मायबाबीवर, आमच्या मुलीवर, आमच्या बहिणीवर अन्याय केला तर त्याला डायरेक्ट जेल, जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा ही असली नाराज नकोय, ही विकृती नकोय. नाराज माणसं. अरे शिवाजी महाराजांनी सुभेदाराची कारवाईची सूट त्यांचं काय वर्णन केलं आणि त्यांना परत पाठवलं. त्याचा कुठेतरी विचार करा. आपण महाराजांचं आता दर्शन घेतलं, त्याच्या आधी आपण तिथं जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे नतमस्तक झालो. नुसतं नतमस्तक व्हायचं नसतं, त्यांचा विचार हा डोक्यात घेऊन पुढे चालायचं असतं. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की चिपळूणमध्ये अनेक कामं आज शेखर निकमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं नगर परिषदेचे इमारतीचं काम असो, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असो, भाजी मंडई असो, शॉपिंग सेंटर निर्मिती असो, यासारख्या प्रकल्पांना देखील या पुढच्या काळात मंजुरी देण्याच्या करता, भरीव निधी देण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत. आज इथे एक चांगल्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मावळे एक चांगला स्पॉट निर्माण झाला की नाही? झाला. असे स्पॉट आपल्याला निर्माण करायचे. मध्ये ते तीव्र धरण फुटलं, मी मागायचं सांगितलं
त्याच्यामध्ये दादर, आकले, नादिवसे या गावातलं पाणी गेले पूल वाव बांधण्यासाठी विशेष बाब म्हणून हा माझ्या मागे लागला 9 कोटी रुपये त्या ठिकाणी घेतले. दुर्घटनाग्रस्त झालेले पिवळे पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करण्याकरता 62 कोटी 74 लाख रुपयाच्या कामाला नोंद होती. कशाला म्हणतात 62 कोटी? गॅबी रोड बांधण्याच्या करता 11 कोटीचा निधी, शिक्षण निधीचा पण गाळ काढण्याच्या करता नालावडा बंधारा इतर सर्वोच्च भिंत बांधण्याच्या करता 20 कोटी रुपये दिले आणि तसेच गावगाड्यामध्ये नागरी सुविधा उभारण्याकरता विविध कामाच्या करता 42 कोटी रुपयाचा निधी दिला. अशाच पद्धतीने आपल्याला काम करायचं. कुणी येतील, कुणी जातील, काही सांगतील तसं नाही. स्वतः आपला शेखर इथला शेखरचा जे काही संस्कार झाले ते इथं झालेले. तुम्ही त्याला त्या ठिकाणी भावाच्या नात्याने, तुम्ही त्याला मुलाच्या नात्याने आधार देण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलं पाहिजे. एकंदरीत त्या माझ्या कोकणचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, माझ्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना, आमच्या मुला मुलींना वेगवेगळ्या प्रकारे कार्य प्रशिक्षण देण्याची योजना, दुधाला 5 रुपये अनुदान देण्याची योजना, वारकरी समाजाच्या दिंड्याला अनुदान देण्याची योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, अशा कितीतरी योजना. माझ्या गरीब घरातल्या मुलींना कॉलेजच्या शिक्षणाला पैसे नसतात, त्याबद्दल आम्ही योजना आणलेली. शेखर बोलत असताना सांगितलं जसं गरीबाच्या मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे तसं गरीबाच्या घरातल्या मुलांना पण मिळालं पाहिजे. त्याही करता उद्या आमचं सरकार आल्यानंतर त्याही गोष्टीचा विचार मी निश्चितपणे करेन. याबद्दलची पण ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना त्या सभेच्या निमित्तानं देतो. महाराष्ट्रवादी हेल्पलाईन ही आमची हेल्पलाईन आहे. तिचा नंबर 98 61 71 71 71 आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही महाराष्ट्रवादी हेल्पलाईन क्रमांक आपण फिरवला तर तुम्हाला वेगवेगळ्या अडचणीला आम्ही उत्तर देऊ शकतो, मार्ग त्या ठिकाणी काढू शकतो. महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य आहे. त्या लोककल्याणकारी राज्यामध्ये फक्त रस्ते, पूल, प्रशासकीय इमारत, दळणवळण एवढंच उभं करणं महत्वाचं नाही, तर जनतेच्या हिताच्या, त्यांच्या प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या लोककल्याणकारी योजना राबवणं हे देखील गरजेचं आहे. त्या दृष्टीनं महायुतीचं राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील प्रत्येक घटकाकरता योजना आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मी एवढ्याच नाही सांगत तर केंद्रामध्ये त्या ठिकाणी जे सरकार आले त्या सरकारकडनं देखील आपल्या महाराष्ट्राला कसा जास्तीत जास्त निधी आणता येईल याबद्दलचा प्रयत्न हा माझा स्वतःचा चाललेला आहे, मुख्यमंत्र्यांचा चाललेला आहे. 5 लाख कोटी रुपयाचं वाढवण्याचं बंधन हे आपल्याला पंतप्रधानांनी या 100 दिवसामध्ये दिलेलं आहे. कारण ते याच्यामध्ये पण